वर. नमस्कार. आजच्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सादरीकरणासाठी शुभेच्छा. या सादरीकरणाचा शुभारंभ आपण मंगल पर्वाने करूया. त्यासाठी श्री विजयजी डेंगे यांचा पूर्व रेकॉर्डेड शंखनाद ऐकूया. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. हा, डॉक्टर शुभजात आहे. धन्यवाद विजयजी डेंगे. आणि त्यानंतरची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. खरं म्हणजे या अखंड कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याचकडे असतात. पण आपली त्यांना दरवेळेला विनंती असते की पहिलं सादरीकरण त्यांनी करावं. तर मी डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना विनंती करतो, तुम्ही सादरीकरण सुरू करा. नमस्कार. नमस्कार. आज एक कविता सादर करू इच्छिते. हम्म. या धरतीची आम्ही लेकर, या धरतीची आम्ही लेकर. मुक्त छंदामधली ही कविता आहे, सादर करते. या धरतीची आम्ही लेकर, या धरतीची आम्ही लेकर, वात्सल्य मूर्ती धरणी आमुची माता, वात्सल्य मूर्ती धरणी आमुची माता. तिच्या अकंठ स्नेही बुडुनी, तिच्या अकंठ स्नेही बुडुनी उजळितो आम्ही आमुची जीवन गाथा. तिच्या अकंठ स्नेही बुडुनी उजळितो आम्ही आमुची जीवन गाथा. ती आहे आमुची प्रेरक शक्ती, ती आहे आमुची प्रेरक शक्ती. तिजवर असे आमुची दृढ भक्ती, तिजवर असे आमुची दृढ भक्ती. तिच्या प्रेरणेने खुलते आमुची बुद्धी, तिच्या प्रेरणेने खुलते आमुची बुद्धी. तिच्या आशीर्वचने बहरे आमुची नाती, तिच्या आशीर्वचने बहरे आमुची नाती. ती विद्या, ती विद्या, ती प्रेम अक्षयदात्री, ती विद्या, ती प्रेम, ती अक्षयदात्री. अनंत दान ओसंडे आमुच्या पातळी, अनंत दान ओसंडे आमुच्या पातळी. आमुच्या स्तवती कार्यरत दिन रात्री, आमुच्या स्तवती कार्यरत दिन रात्री. ती आमुची सर्वोत्र, ती आमुची सर्वोत्र सर्वोच्च जीवलग धात्री, ती आमुची सर्वोच्च जीवलग धात्री. तिच्यामुळेच असे विश्वाला अस्तित्व, तिच्यामुळेच असे विश्वाला अस्तित्व. तिच्या प्रेरक शक्तीत कृतीत वसे सौंदर्य विशालत्व, तिच्या प्रेरक कृतीत उक्तीत वसे सौंदर्य विशालत्व. ती विविधतेत जपते एकतेचा श्वास, ती विविधतेत जपते एकतेचा श्वास. तिच्या अनुपम दान औदार्याने चाले आमचा जीवन प्रवास, तिच्या अनुपम दान औदार्याने चाले आमचा जीवन प्रवास. ती आहे भगवंताची छाया दिव्य, ती आहे भगवंताची छाया दिव्य. तिच्या अंतरी वसे भूतांसाठी माया भव्य,
तिच्या अंतरी वसे भूतांसाठी माया भव्य, तिची अनुपम लीला दृक श्राव्य, तिची अनुपम लीला दृक श्राव्य. उरी तिच्या वसे ममतेचे मंतव्य, उरी तिच्या वसे ममतेचे मंतव्य. धन्यवाद. वा वा वा. छान, छान, मस्त, खूप छान. मस्त काय शुभदाताई, छान. धन्यवाद धन्यवाद. छान, खूप छान. थँक्यू. नेहमीप्रमाणेच कडू म्हणजे काढा बनवून दिला अर्क. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर नमस्कार सादरीकरण सर्वांना. करतायत. हा नमस्कार भारतीताई. सर्वांना. हा मी नमस्कार. सगुण निर्गुण ह्या जो भाग बोलते तो विविध बाबा महाराज सातारकर, वामनराव पै, मोरे दादा, नंतर मालतीताई, आई, अशा अनेकांच्या बद्दल मी बोलते. पण आता सध्या बाबा महाराज सातारकर यांनी तुकोबारायांवर लिहिल्यामुळे फक्त त्यांचे मी एकत्र करून प्रथम मांडते आहे. करा, सुरुवात करा. हा. तूची माझा देव, तूची माझा जीव. बाबा महाराज सातारकर. श्री तुकाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी संसाराचा सर्व कारभार उचलला. त्यांच्या पहिल्या पत्नी रखुमाबाईंना दम्याचा आजार असल्यामुळे पुण्याचे श्रीमंत सावकार आप्पाजी गुळव यांची कन्या जिजाऊ यांच्याबरोबर तुकोबांच्या वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. त्यांचा उत्तम चाललेला संसार पाहून माता पिता आनंदित झाले, पण लवकरच दोघेही वैकुंठवासी झाले. असताना काही काळात सावजी या त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी वारली आणि सावजी तीर्थाटनाला निघून गेले. सर्व जबाबदारी तुकोबारायांवर येऊन पडली. अवघे 17व्या वर्षी जीवनात ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. संसाराची चक्रे उलट फिरू लागली. दैनंदिन खर्च चालूच होता, पण व्यापार मात्र नीट चालत नव्हता. सूर्य उष्णतेने जशी जमिनीची पाणी वाटते तसंच संसाराच्या तापाने होते. ते धन संपून त्यांचे ते सर्व धन संपून गेले आणि मेहनतीने धंदा करूनही कुठे यश दिसेना. कर्ज वाढू लागले आणि ते म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. यामुळे पूर्वीपेक्षाही अत्यंत अट्टहासाने प्रभूचे भजन त्यांनी सुरू केले. धंदा उद्योग करतानाही ते अखंडपणे हरिनाम घेत असत. हे पाहून अनेक लोकांनी त्यांना उपदेश करण्याची संधी काही सोडली नाही आणि भजनाचा नाद सोडून न दिलास तर अजूनही ऋण वाढतील असे त्याला ते सांगू लागले. आणि आजूबाजूच्या लोकांचे ऐकून घरातल्या बायकाही स्त्रियाही तसेच बोलू लागल्या आणि संसारात जसजसे नुकसान होऊ लागले तसतशी परमार्थ ओढ वाढू लागली. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाली याचे अवघे सांगती, बरे झाली याचे अवघे सांगती, वाईटाचे अंती कोणी नाही. नोव्हे माता पिता, नोव्हे कांता सुत, इतरांची मात काय सांगो. अशा घरातील वाट टाळण्यासाठी तुकोबा महाराज 4 बैलांवर माल टाकून व्यापाराला निघाले.
पण घडले असे की त्यातले 3 बैल रस्त्यातच मेले. तुकोबांना वाटले की आपण भजन करतो की सोडतो, यासाठी देव आपली कसोटी बघतोय. संसारात उलट बाजू आल्यावर आजूबाजूची माणसे या सर्वांचे खापर संसारिकाच्या परमार्थावर फोडायला तयारच असतात. सर्व लोक असे जे कोणी परमार्थ करतात त्यांच्यावर असं खापर फोडायला तयारच असतात. तर विचारांची बैठक श्रद्धा परिपक्व नसेल तर त्यालाही वाटायला लागते की आपण देवाचे इतके केले, मग देवाने आपले असे का केले. तर जीवनातील परिस्थिती जेव्हा उलटी फिरते तेव्हाच परमात्म्याची खरी गरज असते. प्रतिकूल परिस्थितीमध्येही तुकाराम महाराजांचे भजन न खुंटणे हीच त्यांची खरी कृपा. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तुकाराम महाराजांचे भजन रात्रंदिवस चालू असेल व त्यातच त्यांना समाधान वाटत असेल. पण यांचे सोबती मात्र त्यांच्या भजनाला कंटाळून त्यांना सोडून गेले, निघून गेले. ते अशाच एका रात्री त्या समयी अरण्यात कोणीच नव्हते. तशातच बैलावरची एकच बैल उरला होता. बैलावरची गोण खाली पडली. आकाशात मेघ दाटून आले. धुळीमुळे काही दिसेना. विजेचा कडकडाट, अंधार काळोख दाटला. मुसळधार पाऊस पडायला लागला. तुकोबांना वाटले आता यावेळी आपल्या बरोबर कोण आहे प्रश्न पडला त्याला. आपल्या बरोबर कोण आहे. सर्व सोडून गेले. घरातली सर्व कंटाळली. ज्यांच्या संगतीने व्यापाराला निघालो तेही टाकून गेले. माता पिता बंधू सर्व सोडून गेले. हे जाणून ते पांडुरंगाला म्हणाले, तू माझा माय बाप सकळ, तू माझा माय बाप सकळ वित्त गोत, तूची माझे हित करिता देवा, तू माझा माय बाप सकळ वित्त गोत, तूची माझे हित करिता देवा, तूची माझा देव, तूची माझा जीव, तूची माझा भाव पांडुरंगा. तुका म्हणे तुझ विकला जीव भाव, तुका म्हणे तुझ विकला जीव भाव, तुची उपाव करी आता, तुची उपाव करी आता. तुकोबांची हाक ऐकून एका वाटसरूचे रूप घेऊन पांडुरंग तेथे प्रकट झाले. तुकोबारायांना गोंड बैलाच्या पाठीवर ठेवायला मदत केली आणि त्या गडद अंधारात श्रीहरी पुढे व तुकोबा मागे असे करत करत ते इंद्रायणीच्या काठावर आले व श्रीहरीने आपल्या सामर्थ्याने त्यांना पैल तीरावर नेऊन सोडले. तुकोबांच्या लक्षात आले की पांडुरंगच त्यांना मदत करता धावून आले आहेत. त्या वाटसरूच्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडले. अशा प्रकारे हा चमत्कार म्हणण्यापेक्षा तुकोबांची आपल्या आराध्य देवतेची जी कळवळून हाक मारली त्यांनी, त्या भक्तीसाठी पांडुरंग प्रकट झाले. आपणा सर्वांनाही अशी भक्ती जुळू दे आणि आपल्यालाही अशी प्रसन्नता मिळू दे. धन्यवाद. छान छान, फार मस्त. छान छान, खूप छान. छान भारतीताई, छान लिखाण केलंय तुम्ही. भारतीताई छान आहे, मस्त. धन्यवाद धन्यवाद. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी करा सोबत. नमस्कार सर्वांना. नमस्कार. रविवारी रामनवमी आहे, त्यानिमित्त मी एक कविता सादर करत आहे. विषय प्रभू श्री राम. विषय आहे प्रभू श्री राम अष्टाक्षरी काव्य. राजा दशरथे केले अयोध्येत आयोजन, राजा दशरथे केले अयोध्येत आयोजन,
पुत्र कामेष्टी यज्ञाचे पुत्र प्राप्ती प्रयोजन. पुत्र कामेष्टी यज्ञाचे पुत्र प्राप्ती प्रयोजन. प्रसाद रूपे पायस दिले राणी कौसल्येस. प्रसाद रूपे पायस दिले राणी कौसल्येस. जन्मले प्रभू श्रीराम चैत्र शुद्ध नवमेस. जन्मले प्रभू श्रीराम चैत्र शुद्ध नवमेस. ऋषी विश्वामित्रे नेले करण्या यज्ञ रक्षण. ऋषी विश्वामित्रे नेले करण्या यज्ञ रक्षण. स्वयंवरा पोहोचले मिथिला राम लक्ष्मण. स्वयंवरा पोहोचले मिथिला राम लक्ष्मण. सीता राम स्वयंवर अयोध्या गजबजली. सीता राम स्वयंवर अयोध्या गजबजली. त्यास कैकई वराने वनवासासी धाडली. त्यास कैकई वराने वनवासासी धाडली. 14 वर्षे वनवास प्रभू श्रीरामा घडला. 14 वर्षे वनवास प्रभू श्रीरामा घडला. सीता हरण करुनी रावण नाश पावला. सीता हरण करुनी रावण नाश पावला. नमस्कार. वा वा वा, छान. मस्त कविता. फार छान, मस्त. मस्त, छान कविता. पण पाटील सर मस्त शेवट कविता. शेवटच्या एका लाईन मध्ये अर्ध रामायण संपवलं. मस्त. सुंदर सुंदर. आपल्या समोर आता महेश वैजापूरकर सादरीकरण करतायत. महेशजी करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. या टिक टिक करूनी पुढे धावते. टिक टिक करूनी पुढे धावते. वेळेवर उठून सतत चालत राहते. आता थांबू नको, आता थांबू नको. वेळ झाली, गाडी तुझी वाट पाहते. वेळ कधी सुखाची तर दुःखाची. ध्यानी ठेव वेळ सुखाची. ध्यानी ठेव वेळ सुखाची. दुःखाची तू विसरून जा. माझ्या बरोबर चालत राहा. थांबू नकोस, आता वेळ तुझी आहे. नामाविण वेळ फुकट घालवू नकोस. हीच वेळ तारून नेईल भवसागरातून. सावध राहा, हीच वेळ आहे. कारण माझ्या बरोबर चालायचं आहे. टिक टिक करूनी पुढे धावते, पुढे धावते. थकलास तरी मागे वळून पाहू नकोस. टिक टिक करूनी जरी मी बंद पडलो, तरी परत उठून मी चालत राहील. माझ्या संगे तू चालत राहा. कितीही क्षण गेले तरी एक क्षण येईल आशेचे किरणांनी. तो क्षण तू घालवू नकोस. पुढे जा, ती वेळ तुझी असेल, जेथे तुला सर्व सुख मिळेल. टिक टिक करूनही तू थकणार नाहीस. पण मी आता खूप थकलो आहे. तुझ्या बरोबर चालू शकत नाही. ही वेळ कशी आहे सांगू शकत नाही. आयुष्यभर तुझ्या बरोबर चालत राहिलो. आता मात्र दैवगतीमुळे थांबण्यासाठी मजबूर आहे. एक वेळ होती जेव्हा तू मला भेटली होतीस. एक वेळ होती जेव्हा तू मला भेटली होतीस. ती वेळ विसरू कसा, तेव्हा तू माझी झालीस. ती वेळ विसरू कसा, तेव्हा तू माझी झालीस. प्रीत आपुली भरूनी आली ती वेळ. विसरू कसा, ती वेळ मी विसरू कसा. आलेला प्रत्येक क्षण जाणार आहे. आलेला प्रत्येक क्षण जाणार आहे. जीवन आनंदी जगून घे. टिक टिक करून वेळ पुढे जाईल. माझ्या बरोबर तू चालत राहा. शेवटी वेळ म्हणते,
यौवनात तुझ्या बरोबर धावत राहिलो, यौवनात तुझ्या बरोबर धावत राहिलो, जीवनाच्या या संध्याकाळी टिक टिक करून तू पुढे जाशील, मी मात्र मागेच राहिलो तुला सोडून, टिक टिक करत राहिलो, राहिले घड्याळ, पुढे धावत राहिले, पुढे चालत राहिले, मी मात्र मागे राहिलो. धन्यवाद. वा वा वा, छान. टिक टिक. मस्त, खूप सर, छान. छान कविता, मस्त. छान छान, सुंदर. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई, करा, सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज मी मेरी क्युरी या एक थोर शास्त्रज्ञ, खगोलशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या ते थोर शास्त्रज्ञ होत्या, त्यांच्याबद्दल मी सांगणार आहे. अरे वा. मेरी क्युरी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 वॉसा गावात, म्हणजे पोलंड शहरात, रशियन साम्राज्यात झाला होता. त्यांच्या आई वडील शिक्षक होते. मेरी जेव्हा 11 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईला क्षयरोग झाला आणि मोठी बहीण सुद्धा तापाने फणफणली आणि त्यातच त्या दोघी मरण पावल्या. वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी सोर्बिन विद्यापीठ, पॅरिस येथे पदवी प्रवेश घेतला. त्याच वेळी रशियन सरकारने महिलांना त्यांच्या साम्राज्यात कुठेही आणि कुठल्याही विद्यापीठात जाण्यास बंदी घातली होती. म्हणून पॅरिस विद्यापीठात त्या अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने गेल्या आणि तिथे त्यांनी ऍडमिशन घेतली आणि त्या तिथे शिकल्या आणि काम करू लागल्या. त्या म्हणत, या विद्यापीठाने माझ्यासाठी जग उघडले आहे. संशोधनाविषयी जाणून घेण्याची पूर्ण संधी आणि स्वातंत्र्य मला मिळाले आहे. 1894 मध्ये पियरे क्युरी यांच्या प्रयोगशाळेत काम करत असताना त्यांची भेट त्यांच्याशी झाली आणि त्या दोघांनी नंतर लग्न केलं. दोघांना विज्ञान संशोधनाची आवड होती, त्यामुळे दोघांची स्वप्न जे होते संशोधन करण्याचे विज्ञान शास्त्रात, एकामेकांना मदत करत आणि स्वप्न पूर्ण करायला मदत करत. या बघा, या मॅडम मेरी क्युरी आहे. या बघा. छान. आणि हे पियरे आहे, ज्यांच्याशी त्यांचं लग्न झालं नंतर. लग्नानंतर त्यांना इरेन आणि इव नावाच्या 2 मुली होत्या. ह्या त्या 2 मुलींचा फोटो हे बघ. वा वा वा, छान छान. काही वर्षांनी पियरेनी पत्नीच्या रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या अभ्यासात आणि संशोधनात झोकून दिले, म्हणजे त्यांना मदत केली. परंतु काही काळातच घोडागाडी खाली चिडून त्यांचा मृत्यू झाला. अथांग परिश्रम आणि जिद्दीने मेरी आणि पियरे यांनी शोधून काढले होते की रेडियम निरोगी पेशींपेक्षा रोगग्रस्त पेशी जास्त जलदपणे नष्ट करतो आणि त्यामुळे रेडिएशनचा वापर ट्यूमरवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. पहिल्या महायुद्धात त्या दरम्यान एक्सरेचा शोध लावून रेडिओलॉजिकल कार विकसित केल्या गेल्या, ज्यामुळे सैनिकांचे एक्सरे काढून अचूकपणे उपचार करण्यास मदत झाली. आता तुम्हाला कार दाखवते, ती बघा कार. हा हा, ओके ओके. मेरी पियरे आणि सहकारी हेनरी बॅकरेल प्रयोगशाळेत काम करीत असताना 1903 मध्ये रेडिएशन फॉनोमेनाच्या बॅकरेल यांना संशोधनासाठी फ्रेंच शिक्षण तज्ञांनी सुरुवातीला पती पियरे आणि बॅकरेल, जे त्यांचे सह संशोधक होते, यांना नोबेल पारितोषिक देण्याचा प्रस्ताव मांडला. पण मेरींचे पती पियरे
यांनी आपली पत्नी मेरी यांना हा सन्मान मिळावा असा आग्रह धरला आणि मेरी क्युरी पहिल्या नोबेल पारितोषिक विजेत्या ठरल्या. हे त्यांची तिघांची प्रयोगशाळा होती. अरे वा. मेरी, पियरे आणि बॅकरेल. त्यानंतर 1911 मध्ये रेडियमच्या पृथक्करणासाठी मेरीना आणखीन एक नोबेल पारितोषिक देण्यात आले. अशा प्रकारे 2 वैज्ञानिक श्रेणीमध्ये म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती होत्या. नव्याने अशा कित्येक त्यांना पदके आणि पुरस्कार मिळालेले आहेत. नव्याने स्थापना झालेल्या रेडियम इन्स्टिट्यूट प्रयोगशाळेच्या त्या संचालक नंतर बनल्या. आता ही ती इन्स्टिट्यूट आहे. आलं लक्षात. वा वा वा. प्रयोगशाळेत काम करताना सतत रेडिएशनच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना रेडिएशन सिकनेस आला. सतत आजारी पडू लागल्या. एप्लास्टिक एनिमिया हा रोग त्यांना झाला. 4 जुलै 1934 रोजी वयाच्या 66व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते अशा प्रकारे प्रयोगशाळेमध्ये ते काम करीत असत. एकदम आलं लक्षात. त्यांची काही पुस्तके आणि संशोधनात्मक निबंधे अजूनही इतके रेडिओलॉजी आहेत की ते शिशाच्या बॉक्समध्ये साठवले जातात. मेरी क्युरी यांच्या अथक दृढ निश्चय आणि अतृप्त उत्सुकतेमुळे त्यांना आधुनिक विज्ञानाच्या जगात एक आदर्श बनवले. त्यांनी पोलेनियम, रेडियम आणि किरणोत्सर्ग याचे संशोधन केले आणि वैज्ञानिक विषयामध्ये वैज्ञानिक क्रांती घडवणारे त्या ठरल्या, जे समाजाला उपयोगी आणि तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे, यात वादच नाही. धन्यवाद. छान छान. एवढे फोटो दाखवून तुम्ही. त्यांचा निबंध आणि त्यांचा साठा आहे ते शिशाच्या बॉक्स मध्ये ते अजूनही ठेवलेले आहेत. कारण ते रेडिओ ऍक्टिव्हिटी असं त्याचं आहे. रेडिएशन होऊ नये म्हणून. पण त्यांना रेडिएशन झालं. हो हो. रेडिएशनचा त्रास झाला. हो हो. ठीक आहे. खूप छान माहिती. सुंदर विषय. खूप छान माहिती मिळत. सुंदर माहिती कविताताई. सुंदर छानच. सुंदर तयारी. येतोय ना आवाज? आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई करा, सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. नमस्कार. सध्या आपण 3 सिस्टर एक स्वप्नवत प्रवास म्हणजे प्रवास वर्णन चालू आहे, त्याचा 9वा भाग आज आपण घेणार आहोत. चीन आणि भारत त्याची जी सीमारेषा आहे तवांग मध्ये, तिथे जाण्यापूर्वीचा हा प्रवास आहे. आणि तवांग मधील केक डॉटेड प्रेटी नावाचं एक सरोवर आहे, ते बघण्यासाठी आम्ही जात होतो. त्या सरोवराच्या शब्दात काय वर्णन करायचे, त्या सरोवराचे शब्दात काय वर्णन करायचे ते बघून शब्दच सुचत नव्हते. खरं तर ते बघून आम्ही निशब्द झालो होतो. आणि पुढे जात असताना एक सुंदर गोड धक्का आम्हाला बसला. तो असा की बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आम्हाला त्याच्या अगोदर बघायला मिळाली. मॉनेस्ट्री म्हणजे बुद्धांचं टेम्पल. दुरूनच आम्ही त्यांचं आर्किटेक्ट बघून आवाज झालो. खरोखर आर्किटेक्टचा तो अप्रतिम नमुना होता. हे जगातील क्रमांक 2चे बुद्धांचे सर्वात मोठे असे टेम्पल आहे. बौद्धांचा फेस्टिवल जो होतो, त्या फेस्टिवल होण्याचा हा एक अत्यंत महत्वाचा असा स्पॉट आहे. खरं तर निसर्ग सौंदर्याचा म्हणजे आकाशाची पार्श्वभूमी असलेली ही मॉनेस्ट्री म्हणजे स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम असा नजारा आहे.
ते समुद्र सपाटीपासून 2669 मीटर उंचीवर वसलेले आहे. त्याचे सोन्याचे कळस पार आकाशाला भिडल्यासारखे दिसतात. आणि त्याचं जे नक्षीकाम आहे त्यामध्ये वापरलेलं सोनं आणि त्याच्यामध्ये वापरलेले आणखी काही विविध रंग याचा जो वापर त्या ठिकाणी केलाय त्यामुळे ती मॉनेस्ट्री म्हणजे सौंदर्याचा एक सुंदर असा नमुना आहे. सर्वत्र खऱ्या सोन्याची झळाळी, आकाशाचा रंग आणि खाली बघावे तो विविध फुलांच्या कुंड्यांचे ताटवे. आपण फुलांचे ताटवे असं म्हणतो, पण तिथे एवढ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्यातले ते रंगीबेरंगी फुलं त्या ठिकाणी एक वेगळीच अनुभूती सौंदर्याची आपल्याला देतो. अत्यंत सौंदर्यपूर्ण रीतीने जमिनीमध्ये सुद्धा खूप झाडं लावलेली आहेत. तर हा सर्वत्र सौंदर्याचा असा अनोखा आविष्कार असलेली जी मॉनेस्ट्री होती त्याचं जे वॉल कंपाऊंड होतं त्या वॉल कंपाऊंडच्या कठड्यावर आम्ही जाऊन बसलो तेव्हा एका बाजूला निसर्ग सौंदर्याने नटलेली खोल दरी आणि वर विविधतेने सोन्याच्या झळाळीने चमकणारा तो प्रचंड काय असा डोम. सर्वच परिसर जणू स्वर्गाचाच भास निर्माण करत होता. बुद्धांच्या मठाला त्या ठिकाणी गोव्या असं म्हणतात आणि जणू असं वाटतं की हा जो परिसर आहे तो स्वर्गाला जाण्याचं जसं दार असतं तसं त्या तवांग मध्ये जाण्याचं हे प्रवेशद्वार आहे असं वाटतं. दुपारनंतर आम्ही सेला लेक बघितला, नुरांग फॉल्स बघितला. अतिशय उंचावरून पाणी पडत होते. हा 100 मीटर हाय वॉटरफॉल आहे. जंग टाउनचा 2 किलोमीटरचा एरिया त्याने व्यापलेला आहे. तेथे खूप मोठे मोठे खडक विस्तीर्ण भागावर पसरलेले आहेत. कुठेही कितीही लांब खडकावर बसले तरी पाण्याचे तुषारच नव्हे, पाण्याचे फवारे त्या ठिकाणी आपल्या पर्यंत येऊन पोचतात. त्यामुळे तर आम्ही त्या क्षणी अगदी चिंब भिजलो होतो. त्या नितळ स्वच्छ पाण्याचा एक स्रोत दूरवर वाहत जात होता. त्याचे तळ अगदीच स्पष्ट दिसत होते. त्यात एकमेकांचा हात धरून चालताना फारच मजा वाटली. तेथे आम्ही लेमन टी घेतला. या पूर्ण प्रवासात सतत आम्हाला दिसत होता तो जायंट बुद्धाचा स्टॅच्यू म्हणजे पुतळा. नावाप्रमाणे तो खूपच मोठा, अगदी उंच टेकडीवरचा हा पुतळा अतिशय दिव्य भव्य आहे. बुद्धाची मूर्ती आकाशाच्या पार्श्वभूमीवर कुठूनही बघितली तरी अत्यंत शांत, तेजस्वी आणि लक्ष वेधून घेत होती. तवांगच्या नवीन मार्केट जवळ उंच टेकडीवर हा भव्य दिव्य बौद्धाचा स्टॅच्यू सतत आमच्याबरोबर प्रवास करत होता. या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघणार आहोत. धन्यवाद. वाह, प्रवास केल्यासारखं वाटतं. खूप छान वर्णन, सुंदर वर्णन केलंय. प्रवास घडवून आणताय. चला मस्त, छान छान. अजून 2-3 भाग होतील असं वाटतं. होऊ द्यात, प्रवास वाढेल, छान वाटेल आम्हाला. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. करा, सुरुवात करा. सर्व सभासदांना, उपस्थित सारस्वतांना नमस्कार. कवितेचं नाव आहे पुन्हा भेटेन गावाला. पुन्हा भेटेन गावाला. पुन्हा भेटेन गावाला. मनी भरे
अनसुयाताई परत सुरू करा, अनम्यूट करा आणि करा सुरुवात करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. कवितेचं नाव आहे पुन्हा भेटेन गावाला. पुन्हा भेटेन गावाला. पुन्हा भेटेन गावाला, मनी भरेन आनंदाला. पुन्हा भेटेल गावाला, मनी भरेन आनंदाला. भेटतील रानवाट, किती लाजत लाजत. धुक्याला सारीत रूप, दव दर्पणी पाहत. भेटतील रानवाट, किती लाजत लाजत. धुक्याला सारीत रूप, दव दर्पणी पाहत. सोन किरणांचा साज, कायेवरी सावरत. फुलली सृष्टी, दश दिशा चमकत. नाही नाही हो शोभा, बेडवलं त्या शहराला. नाही नाही हो शोभा, बेडवलं त्या शहराला. पुन्हा भेटेन गावाला, मनी भरेन आनंदाला. पुन्हा भेटेन गावाला, मनी भरेन आनंदाला. युगायुगाची स्थिरता डोंगराच्या मुखावर. युगायुगांची स्थिरता डोंगरांच्या मुखावर. झाडाझुडांचे जावळ मिरवित माथ्यावर. झाडाझुडांचे जावळ मिरवित माथ्यावर. फुला मोहरांचा वास फांद्यातून अनावर. फुला मोहरांचा वास फांद्यातून अनावर. शहारले तन चित्त नसे थाऱ्यावर. शहारले तन चित्त नसे थाऱ्यावर. नाही नाही ही प्रचिती उन्हाळत्या शहराला. नाही नाही ही प्रचिती उन्हाळत्या शहराला. पुन्हा भेटेन गावाला, मनी भरेन आनंदाला. पुन्हा भेटेन गावाला, मनी भरेन आनंदाला. येड्या पावसाची झड लावी धरतीला लळा. येड्या पावसाची झड लावी धरतीला लळा. तरारती रोपे वेली, मिठी मारतील गळा. तरारती रोपे वेली, मिठी मारतील गळा. रानवनातून फुले सजे चैतन्याचा मळा. रानातून फुले सजे चैतन्याचा मळा. रंगपंचमी मेघांची रंगे आकाशीचा फळा. रंगपंचमी मेघांची रंगे आकाशीचा फळा. नाही नाही हा सोहळा कोडग्या त्या शहराला. नाही नाही हा सोहळा कोडग्या त्या शहराला. पुन्हा भेटेन गावाला, मनी भरेन आनंदाला. पुन्हा भेटेन गावाला, मनी भरेन आनंदाला. गोड गारवा वाऱ्याचा शेती भातीवरी डुले. गोड गारवा वाऱ्याचा शेती भातीवरी डुले. वनराया गाजविती सान खेळणारी मुले. वनराया गाजविती सान खेळणारी मुले. हसण्याच्या नादावर उंच झेपावती झुले. हसण्याच्या नादावर उंच झेपावती झुले. नद्या झऱ्यांचे संगीत सारा आसमंत खुले. नद्या झऱ्यांचे संगीत सारा आसमंत खुले. नाही नाही हे वैभव कुऱ्हाड्याच्या शहराला. नाही नाही हे वैभव कुऱ्हाड्यांच्या शहराला. पुन्हा भेटेन गावाला, मनी भरेन आनंदाला. पुन्हा भेटेन गावाला, मनी भरेन आनंदाला. मनी भरेन आनंदाला. धन्यवाद. वा वा वा, छान. गावाकडे आणि निसर्गात घेऊन गेला. फार छान छान छान. वर्णन. किती गोड कविता ही. वा. धन्यवाद. खूपच छान वर्णन आणि छान सादरीकरण. थरारलेल्या रोपाप्रमाणे अगदी प्रसन्न. धन्यवाद. डोळ्यासमोर गाव उभं राहिलं. डोळ्यासमोर गाव उभं राहिलं. तिकडे वातावरण, निसर्ग सौंदर्य गावाकडचं कसं असतं ते वातावरण तुम्ही चांगलंच.
सादरीकरणाच्या दिवशीचं माझं सर्वात कठीण काम म्हणजे डॉक्टर शुभदाताई जे काही निर्मिती करतात त्याचं थोडासा उल्लेख करायचा आहे. आकलन वगैरे असे कठीण शब्द मी वापरत नाही. आजच्या त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे या धरतीचे आम्ही लेकर. हा एक मुक्त छंदचा प्रकार आहे असं त्यांनी सांगितलं. वात्सल्य मूर्ती धरणी आमची माता. आपल्याला आठवत असेल मागील 5-6 भागात त्यांनी निसर्ग आपल्या बरोबर आणला होता. वात्सल्य मूर्ती धरती आमची माता, आकंठ स्नेहाने आमुची ती जीवन गाथा, अशी सुरुवात केली त्यांनी. धरती एक प्रेरक शक्ती आहे. आमची दृढ मुक्ती करण्याची तिच्यात क्षमता आहे. धरती प्रेरणादायी आहे. तिच्याकडे अमर्यादित आशीर्वचने आहेत. ती विद्या देते, प्रेम देते. ती एक अक्षय दातणी आहे, म्हणजे देणारी. अनंत दान आमच्या पातळी देते. कशाचं मोजमाप नाही आहे आणि कुठेही मर्यादा नाही आहे. ती आमची सर्वोच्च जिवलग दातणी आहे. तिच्यामुळे निसर्गाला अस्तित्व आहे, सौंदर्य आहे. मी जे म्हणून निसर्गाचा मगाशी उल्लेख केला की तिच्यामुळे निसर्गाला अस्तित्व आहे आणि सौंदर्य आहे. धरतीने दिलेला संदेश सगळ्यात महत्वाचा आहे की विविधतेमध्ये एकता आहे आणि देत राहणे, देताना कसलंही मोजमाप ठेवू नये. या धरतीच्या अनुपम दानावर आमचे जीवन आहे. धरती तसेच एक भगवंताचे रूप आहे. माया देते आणि तिच्या उरी ममतेचं न संपणार स्रोत आहे. आता आपण जेव्हा ही कविता वाचतो, मला खरंच कधी कधी कौतुक वाटतं की कविता ऐकताना संपूर्ण अर्थ आपल्याला कळतो, पण तो एखाद्या घट्ट पदार्थासारखा आपल्या समोर असतो. म्हणजे भाषा कठीण नाही, परंतु विचार पूर्णपणे कमीत कमी शब्दात सर्वांपर्यंत पोहोचवणे हा तर त्यांचा हातखंडाच आहे. आणि एखादं मी डॉक्टरेट केलेलं आहे, तिथे तर 800 हजार पानाचे प्रबंध लिहायला लागतात. आणि अशा व्यक्तीने कवितेच्या रूपाने एक छोटी वस्तू आपल्याकडे नेहमी आणणं हा पण एक वेगळा वैशिष्ट्य गुण आहे. डॉक्टर शुभदाताई, तुमचे खूप खूप आभार. आणि हे आमची ताकद आहे की तुम्ही आमच्या बरोबर आहात. आणि बाकीच्यांचं सादरीकरणची समीक्षा करण्यासाठी मी डॉक्टर शुभदाताईंना विनंती करतो. डॉक्टर शुभदाताई, करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर. तुमच्या समालोचनाला काही शब्द नाहीत माझ्याकडे. तुम्ही नेहमी सगळ्यांचं कौतुक करत असता आणि आम्हाला पुढे नेत असता. हा आमचा भाग्याचा क्षण आहे. भारती खानोलकरांनी सगुण निर्गुण या शीर्षकाखाली पांडुरंग शास्त्र्यांचे किंवा बाबा महाराज सातारकरांचे, अन्य विचारवंतांचे मंतव्य आपल्याकडे ठेवण्याचा संकल्प केलेला आहे. आणि आज त्यांनी बाबा महाराज सातारकरांनी तुकोबांवरचे विचार आपल्या पुढे मांडले. संत झाले तरी शेवटी त्यांना संसार चुकला नाही. आणि जो कोणी मानव देह धारण करतो त्याला दुःख, दैन्य, दारिद्र्य, मरण, परिस्थिती, संघर्ष याला सामोरं जावं लागतं. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण, आदर्श उदाहरण म्हणजे तुकोबांचं. तुची माझा देव, तुची माझा जीव. भगवंतावर असलेली अपार श्रद्धा ही व्यक्त झाली
एका बाजूला भक्तिमय अंतःकरण, पण परमेश्वर तशी परीक्षा घेत असतो की 13व्या वर्षी संसाराचा भार त्यांच्यावर पडला. पत्नी, मोठी मुलगी दोघी देवाला प्रिय झाल्या आणि सर्व जबाबदारी वडील गेल्यामुळे तुकोबांवर आले. पण संसारामध्ये त्यांना सुख कधी लागलं नाही. आज आपण तुकोबांची अनेक वचन सुविचारासारखी वाचतो, पण ती केवळ सुविचार नाहीत, तर आयुष्यामध्ये त्यांनी जो संघर्ष केला आणि ते ज्या ज्या दुःखांना सामोरे गेले, संकटांना सामोरे गेले, त्याच प्रत्यंतर म्हणजे त्यांची गाथा आहे. आणि म्हणून दुःख किती पाहिलं त्याने, तर ते म्हणाले, सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसार चक्र उलटल्यानंतर खर्च माप चाललेला, संसार चालवणं कठीण झालं. सूर्य जसं उन्हाळ्यामध्ये नदी नाल्यांचं समुद्राचं पाणी तापवतो, आटवतो आणि त्याचा सर्वनाश करतो, तसं साठवलेलं धन संपून गेलं आणि कर्जबाजारी झाले. संसार तापे तापलो राया, करिता चिंता संसाराची. एका बाजूला संसाराची चिंता आणि एका बाजूला अखंड हरिनाम भजन. लोक त्यांना वेडा ठरवत होते की भगवंताच्या मागे काय लागला, संसार नीट कर, हा नाद सोड. आणि हा नाद जर सोडला नाही तर परिस्थितीचं गांभीर्य वाढेल. अशा तऱ्हेनं घरातले दारातले सगळं बोलू लागले. शेवटी मार्ग काढला. 4 बैल विकण्याकरता घेऊन चालले, पण दैव तिथेही फिरलं. वाटेतच 3 बैल मेले आणि अत्यंत कठीण अशा परिस्थितीला तोंड देताना अखेरी अत्यंत मोठा पाऊस, विजा, कडकडणार हे सगळं जे रान होतं, त्यामध्ये 4थाही बैल गेला. आणि शेवटी आयुष्यच आपल्याला कंटाळलेलं आहे. घरातले लोक कंटाळले, परिस्थिती आपल्याला कंटाळलेली आहे. त्यावेळेला भगवंताला शरण जाण्याशिवाय मार्ग उरत नाही. आणि म्हणून परमेश्वर हा आपला गणगोत सर्वस्व वाटतो, आई वडील वाटतो, मायबाप वाटतो, बंधू भगिनी वाटतो, नातेवाईक वाटतो. जे काही आता आयुष्यामध्ये आहे ते फक्त परमेश्वर आहे, अशीच जी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि काहीतरी उपाय कर आणि मला यातून वाचव. आखरी भगवंताला दया येते, ते प्रकट झाले. पांडुरंगाने त्यांना पहिलं तरी नेलं. भगवंताच्या साक्षात्कारानं त्यांचं जीवन चरित्र, आयुष्य अत्यंत उजळून गेलं. सगळं आयुष्य भगवंताच्या भक्तीमध्ये घालवण्याचा हा जो त्यांचा संकल्प होता, तो तिथे निर्माण झाला. आणि पुढे ते म्हणाले, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हात धरून या. एक सुंदर सादरीकरण आपण बघितलं. आपल्याला संत साहित्याचा वेगळा अनुभव ऐकायला मिळाला आणि खूप माहिती झाली. त्यामुळे भारती त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. विकास पाटलांनी नेहमीच आपल्याला वेळेचं, परिस्थितीचं औचित्य साधून सादरीकरण करण्याची ही त्यांची वृत्ती पुढे चालू ठेवलेली आहे. रविवारी येणारी रामनवमी त्यांच्या अंतःकरणामध्ये ठसली आणि प्रभू श्री राम ही अष्टाक्षरी रचना येथे प्रकट झाली. राजा दशरथे केले अयोध्येत आयोजन, पुत्र कामेष्टी यज्ञाचे प्रसाद रूप आयोजन. पायसाचा प्रसाद मिळाला. चैत्र शुद्ध नवमीला राम जन्मला. रामाचं कार्य काय हे भगवंताने आधीच ठरवलेलं होतं. त्यामुळे विश्वामित्र ऋषी रामाला आणि लक्ष्मणाला यज्ञ रक्षणाकरता घेऊन गेले. पुढे मिथिलेच्या स्वयंवरामध्येही त्यांनी
पदार्पण केलं. अखेरी नियती श्रीरामांनाही चुकली नव्हती. कैकेयीने दिलेल्या वराने दशरथाने त्यांना वनवासाला जाण्याची आज्ञा केली. 14 वर्षे वनवास भोगला आणि शेवटी सीतेचं हरण करून रावण संपला. म्हणजे रावणाची जी वाईट प्रवृत्ती आहे, विचार आहे, त्यासाठी त्याला सीतेचं हरण करावं लागलं. आणि सीतेच्या हरणामुळे श्रीरामांची त्याची गाठ पडली आणि इथे रावण संपला. याचा अर्थ रावणाची जी वाईट प्रवृत्ती आहे ती संपलेली आहे. आणि एक चांगली कविता आपल्याला ऐकायला मिळाली. विकास पाटलांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. वैजापूरकरांनी आपल्याला नित्य नेमामध्ये उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि पुन्हा उठल्यापासून झोपेपर्यंत हा 24 तासाचा आपला जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आपल्याला साथ देणार जे घड्याळ आहे ते किटकिट करतो. म्हणजे त्याचा तो ध्वनी आहे, तो किटकिट असला तरी पुढे धावण्याची त्याची प्रवृत्ती उत्तम आहे. आणि न थांबण्याचा संदेश देणारी त्याची भावना आपल्याला पुढे नेणारी आहे. सगळ्यात महत्वाचं सांगितले की दोन्ही वेळा आयुष्यात आहेत, सुखाही आहे आणि दुःखही आहे. पण घड्याळ म्हणतं दुःखाचा विसर पाड आणि सुखाने माझ्या बरोबर चालत राहा. महत्वाची गोष्ट आणखीन एक घड्याळ सांगतं की नाम घे, नामाविना राहू नको, सावध रहा, हीच वेळ तुझी आहे. कारण आयुष्यामध्ये आपली कोणती वेळ हे कळावं लागतं. आणि चालत राहणं म्हणजे चरैवेती चरैवेती. कारण जो थांबला तो संपला, धाव गेली त्याला शक्य आणि रस्ता सापडे. हे महत्वाचं ब्रीद आपल्याला या घड्याळाच्या कवितेतून कळलं की एक काळ असा येईल की घड्याळाची गती थांबेल, घड्याळ बंद पडेल, माणूस त्याला पुन्हा चालू करेल, पुन्हा त्याच्यात चालण्याची आसक्ती असेल. पण वार्धक्य कुणालाही चुकलेलं नाही. कोणतीही वस्तू या जगामध्ये जन्माला आली, निर्माण झाली, तिचं एक वार्धक्य किंवा संपण्याचा काळ आहे. तोही या घड्याळावर येईल आणि त्याच्या सगळ्या पूर्व स्मृती जाग्या होतील. आणि त्यावेळी ती आपल्याला म्हणत आहे की प्रीतीच्या वेळी मी तुला जागवलं, आलेल्या प्रत्येक क्षणी तुला पुढे चालण्याचा संदेश दिला, यौवनात तुझ्या बरोबर धावलो, पण आता मी मागेच राहिलो. कारण हे जीवनाचं वास्तव कोणालाही टाळता येणार नाही. आणि तोच विचार त्यांनी कवितेत मांडला. सुंदर विचार, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. अनामिका चव्हाणांनी वेगळा विषय दरवेळेप्रमाणे मेरी क्युरीचं, थोर रसायनशास्त्रज्ञांचं चरित्र आपल्याला थोडक्यात सांगितलं. 7 नोव्हेंबर 1864 साली रशियन साम्राज्यात त्यांचा जन्म झाला. आई लहानपणी क्षयाने गेली, मोठी बहीण पण गेली. आणि अशा तऱ्हेनं रशियन साम्राज्यात कुठेही शिक्षणाला बंदी. त्यामुळे त्यांना जिथे प्रवेश मिळाला तो त्याने आपल्याला सोन्यासारखं आयुष्य मानून त्या गेल्या आणि अत्यंत मनपूर्वक शिकल्या, त्याविषयी कृतज्ञ राहिल्या. 1894 मध्ये त्याने प्रयोगशाळेत त्यांच्या पतींची भेट झाली. दोघही संशोधनामध्ये अत्यंत रममाण होते. पुढे त्यांचं लग्न झालं आणि आवडीचा संसार सुरू झाला. 2 त्याच्यावर मुलींची फुलंही फुलली. त्याने त्यांचे मुलींचे प्रयोगशाळेचे, युनिव्हर्सिटीचे सगळे फोटो पण आपल्याला दाखवले. आणि संशोधनामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला मेडिकल स्टाफ, सैनिकांकरता उपचार, मेरी क्युअर यांचं संशोधन आणि पतीला मिळालेला नोबेल पुरस्कार. पतीचं मन किती मोठं, त्याने आपल्या पत्नीला देण्याची भावना व्यक्त केली.
म्हणजे ज्या जगामध्ये किंवा ज्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये पती पत्नींचे 27 वेळा घटस्फोट होतात, तिथे पहिल्याच लग्नामध्ये पती आपला पुरस्कार पत्नीला देऊ इच्छितो. म्हणजे प्रतिकूल वातावरणात सुद्धा माणूस आपले संस्कार कसे टिकवू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आजही त्यांचं संशोधन पुस्तक रूपानं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अनेक प्रयोग केल्यामुळे किंवा सतत रेडिएशनच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्यांनाही रेडिएशनला सामोरं जावं लागलं आणि वयाच्या 65व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आजही त्या पुस्तक रूपानं आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचं वैज्ञानिक कार्य जगाला, समाजाला, नव्या पिढीला सतत उपयोगी पडत आहे, पडणार आहे आणि पडत राहणार आहे. हा संदेश घेऊन खूप चांगलं सादरीकरण अनामिका चव्हाणांना मनपूर्वक आणि शुभेच्छा. प्रज्ञा जोशींनी आपल्याला बरेच भाग म्यूट झालाय, अनम्यूट करा. म्यूट झालाय. पुढचा भाग आपल्याला तवांगला जाण्यापूर्वी तिथं त्यांनी पाहिलेले एक अनुपम सरोवर आणि त्या सरोवराची शब्दातील अनुभूती आज आपल्याला ऐकायला मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचा धक्का म्हणजे वृद्धांचं टेम्पल असतं. आपल्या संस्कृतीमध्ये आपण वृद्धांना वृद्धाश्रमात पाठवतो, पण जपान सारख्या किंवा या ठिकाणी वृद्धांचं देवघरामध्ये फोटोचं पूजन केलं जातं. ही किती चांगली कल्पना आहे. वृद्धांची टेम्पल असतात आणि त्यामुळे समाजावर एक चांगला संस्कार केला जातो. आणि ही साधी मंदिरं नाहीत, तर स्थापत्य शास्त्राचे अनुपम नमुने आहेत. उत्तम नक्षीकाम वापरलेलं आहे आणि प्रत्यक्ष सोने वापरले त्याकरता विविध रंग वापरलेले आहेत. वरच्या बाजूला अनुपम आकाशाची नक्षी आणि खालच्या बाजूला त्यांनी सांगितलं अनुपम फुललेली फुलं. हे सुंदर वर्णन आपल्या आयुष्यात लक्षात राहील. तिथल्या कंपाऊंडवर त्या बसल्यानंतर एका बाजूला निसर्ग आणि एका बाजूला खलणारं सोनं. हा परिसर म्हणजे स्वर्गाचं दार आहे. ते तवांगचे प्रवेशद्वार आहे. अतिशय उंचीवरून पडणारं पाणी आणि 2 किलोमीटरचा त्यानं व्यापलेला परिसर, प्रचंड मोठे खडक, पाण्याचे रम्य तुषार, सारं शब्दांच्या पलीकडलं. खूपच मजा वाटली. त्या पूर्ण प्रवासात बुद्धाचा खूप मोठा सुबक पुतळा, भव्य दिव्य असं त्याचं तेजस्वी शांत रूप आपल्याला पाहायला मिळालं. आणि तो इतका मोठा होता की सततच्या प्रवासात तो आपल्या बरोबर आहे ही अत्यंत आध्यात्मिक जाणीव बरोबर घेऊन त्यांनी केलेला सुंदर प्रवास आपणही त्यांच्या बरोबर प्रवासात होतो असंच वाटलं. त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक कौतुक आणि मनपूर्वक शुभेच्छा. अनुसयाताई कुंभार वेगवेगळे विषय घेऊन आपल्याकडे येतात. त्यांची गावावरती असलेली प्रीती पुन्हा भेटेन गावाला. म्हणजे माणसं एकदा शहराकडे आली की गावाकडे पाठ फिरवतात. पण अनुसयाताई म्हणतायत मी पुन्हा भेटेन गावाला, कारण गावाचं सौंदर्य, त्याचं रूप, तिथली हवा, पाणी, अन्न, माणसं, शेत, जनावरं, पशु पक्षी, नद्या, नाले या सगळ्यांचंच अनुपम रूप त्यांच्या अंतःकरणात ठसलं आहे. आणि त्याची भेट पुन्हा पुन्हा व्हावी या उदात्त जाणीवेनं ही कविता सादर झाली. गावामध्ये युगायुगाची स्थिरता आहे आणि शहर हे उन्हाळ आहे. तिथे मन भरणारी दृश्य नाहीत, ते सगळं गावात आहे. वेडा पाऊस बघायचा असेल,
सोनकिरणांचा दश देशांना चमकत असलेला साज बघायचा असेल, रानवाराची जी येणारी लाजत लाजत येणारी जी काही लहर आहे, तिचं सगळं अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला गावाकडे जावं लागेल. तर आपल्याला त्या गावाकडे जाण्याचं आपल्याला निमंत्रणही दिलेलं आहे. आणि रानोरानी गाजणारा हा रंगणारा सोहळा, मनाला होणारा आनंद, गोड गोड वारा, शेती माती डुलणारी, गणरायाचं स्वागत, उंच झेपावणारी फुले, नद्यांचं संगीत आणि नाही नाही ते वैभव खोराड्यात शहराला. ही शेवटची त्यांची जी रचना आहे ती अत्यंत प्रभावी असून मनाला खूप आनंद देणारी ठरली. आणि एकूणच सादरीकरण खूप छान आहे. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना मनस्वी शुभेच्छा. जय श्रीराम.